गुड मॉर्निंग ऑल. मी राहुल काकडे, नगर, पुणे आणि सोलापूरचा एरिया का पाहतो. मला संचय ॲग्रोला जवळपास 2.5-3 वर्ष झालेले आहेत जॉईन करून. मी याच्या अगोदर संचय आपल्याला सिंजंटा इंडियामध्ये पण काम केलेलं आहे. त्याचबरोबर सुमोटोमो केमिकल्सला काम केलेलं आहे पेस्टिसाइडमध्ये. आणि रिसेंटली म्हणजे संचयच्या अगोदर मी झायडेक्सला 5 वर्ष होतो. बायो फर्टिलायझरमध्ये काम करते झायडेक्स कंपनी. तर झायडेक्समध्ये काम करताना जे काही आमचं हे होतं की बा फील्ड व्हिजिट महत्वाच्या होत्या. कारण कंटिन्यू फील्डवरती फार्मरचं हे आहे ते फॉलोअप घेणं, त्याशिवाय बायोलॉजिकल प्रोडक्ट जे काय आहेत ते जात नाहीत किंवा त्याचं सेलिंग होत नाही. तेच हे करून मी संचयमध्ये काम केलं. संचयमध्ये ज्यावेळेस मी जॉईन झालो त्यावेळेस कारण नॅनोचं प्रोडक्ट्स होते आणि नॅनो हे लोकांना माहीत नव्हते, फार्मरला आपल्या, की बाबा नॅनोचा रिझल्ट आहेत की नाहीत. तर मग ठराविक काही लोकांना मी सुरुवातीला काही प्रोडक्ट दिले, त्यांचे रिझल्ट पाहिले. जोपर्यंत फील्डवरती मला रिझल्ट दिसले त्यावेळेस माझं बी म्हणजे पॉझिटिव्ह थोडासा विचार यायला लागले की बाबा प्रोडक्ट्स आपण नॅनो देतोय, 200 ग्रॅम देतोय एकरी फवारणीसाठी किंवा 500 ग्रॅम देतोय एकरी सोडायला, तर याच्यातनं रिझल्ट भेटतात लोकांना. मग सुरुवातीला थोडस मी म्हणजे हेच होतो की बाबा होईल का नाही, किंवा आपण कंपनी एखादी जॉईन वेगळी तर केली नाही ना. पण सरांचं मोटिवेशन माझ्यासाठी खूप मोलाचं मार्गदर्शन ठरलं. सागर सर झाले आणि निलेश सर, दोघांचं मार्गदर्शन टाइम टू टाइम होतं मला की वर्किंग कसं करायचं किंवा काय तुम्ही चेंज केले पाहिजेत वर्किंग मध्ये. त्या पद्धतीने मी काम करत गेलो. सुरुवातीला मी फार्मर जो आहे माझा बेस तर फार्मर बेस होताच, मग त्यांनाच मी टार्गेट केलं सुरुवातीला. कारण हे नॅनो प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत गेले तरच आपल्याला त्यांच्याकडनं रिझल्ट भेटतील आणि बाकीचे फार्मर त्यांच्याकडनं भेटतील. तर मग मी त्यांना प्रोडक्ट देत गेलो, त्यांचे रिझल्ट बघत गेलो. आणि संत्र्यामध्ये जर काम सरांनी जर सांगितलं, संत्रा वाळकी गावे, वाळकीमध्ये जवळपास 1000, 1500, 2000 एकर संत्रा असेल. तर त्यात आपण 2-3 फार्मरला संत्र्यात आधी ट्रीटमेंट दिली चालू. मृदामृतचा एक डोस गेलता. तर पूर्ण जे काय झाडं पिवळे होते संत्र्याचे, पूर्ण एक 8-10 दिवसात हिरवे व्हायला लागले. कारण त्या गावात असं आहे की संत्रा हा टोटली पिवळा दिसतो, म्हणजे फेरची डिफिशियन्सी त्या गावामध्ये जास्त सॉइलमध्ये. त्याचबरोबर तिथं फक्त पिवळ्याचं हिरवं करून द्या आम्हाला, असा लोकांचा ट्रेंड आहे तिथं. मग हे डोस ज्यावेळेस आपण मृदामृत दिलं किंवा फेडे दिलं त्यावेळेस हळूहळू क्रॉप मध्ये चेंज व्हायला लागले. तसं जसं क्रॉप चेंज होईल तसं फार्मर आपल्याला अटॅच होत गेले नवीन नवीन. आणि ह्या फार्मर सुरुवातीचे फार्मर जे आहेत हे माझ्याकडे 50-60 एकरी लँड होल्डिंग असणारे फार्मर भेटले मला. आणि तेच मी त्यांचं मल्टिप्लाय याच्यासाठी केले की जे काय त्यांचे रिलेटिव्ह आहेत, त्यांचे रिलेटिव्ह पण मोठाले शेतकरी इथं, मग यांनी जर हे वापरलं तर मग त्यांना त्यांचं सांगायचं यांनी वापरताय, हे 2-3 वर्षापासून वापरतात आपलं. मग ते लोक असं अटॅच करत गेले. सुरुवातीला जसं सरांनी सांगितलं तसं माझा बिझनेस 2-3 लाख रुपयेच होता. पण जसं सेकंड इयर स्टार्ट झालं, प्रोडक्ट समजले, प्रॉब्लेम समजले, म्हणजे मी न्यूट्रिशन मध्ये काम केलेलं नव्हतं. याच्या आधी बायो फर्टिलायझर मध्ये काम केलेलं आहे, पेस्टिसाइड मध्ये काम केलेलं आहे, पण न्यूट्रिशन मध्ये काय नव्हतं. आपण काय होतं, झाडात जरी पिवळापणा वाटला तर न्यूट्रिशनची डिफिशियन्सी असते. आपण काय वाटतं, रोग पडला किंवा काय पडलं आपण फंगीसाइड रिकमेंड करतो. फंगीसाइड रिकमेंड करून बी ते पिवळसरपणा जात नसतं. मग ते न्यूट्रिशन सरांकडनं मला शिकायला भेटलं. मग जसं न्यूट्रिशन मला हे करत गेलो, शिकण्यास भेटलं, तसं मी ते फील्डवरती अप्लाय करत गेलो. आणि त्याचा परिणाम असा आहे की आता वाळकी गाव झालं, खंडाळी झालं, खडकी झालं, या गावात म्हणजे इथला फेमस गांधी दुकानदार आहे, त्याचे काही कस्टमर आपल्याकडे आलेले आहेत रिझल्टमुळं. आणि कांद्यामध्ये जसं नॅनोचं आपण शेड्यूल बनवलं, त्या वर्षी स्वतः मी माझ्या घरी 4 एकर वरती फर्स्ट ऍप्लिकेशन केलेलं होतं. त्यातला रिझल्ट पाहिला मी. तसं बाकीच्या फार्मरला मग रिकमेंड करत गेलो. मी आज 2 वर्षापासून माझ्या घरी कंटिन्यू पूर्ण शेड्यूल वापरतो. झिरो फर्टिलायझर एखादं केमिकल जे 50 किलो मध्ये, ते 1 किलो किंवा 1 ग्रॅम टाकत नाही मी. फक्त ह्या नॅनोच्या जे काही शेड्यूल आहे आपलं त्याच्यावरती हे पूर्ण कांदा काढत असतो. आणि ज्यावेळेस आम्ही प्लॉट मागच्या वर्षी घेतले, ऊसाचे घेतले असेल, कांद्याचे घेतलेत, तर कांद्याचे घेताना मला ज्या जमिनीत सरांनी सांगितलं चोपनचं रान आहे, त्या चोपनाच्या रानात थोडस अपटेकिंगला प्रॉब्लेम येतात, पाणी जास्त साचतं त्यामुळे अपटेकला प्रॉब्लेम येतात. पण जिथं ब्लॅक कॉटन सॉइल किंवा थोडंसं व्यवस्थित जमीन आहे त्या ठिकाणी काही अडचण येत नाही. त्याच्यामध्ये पूर्ण फक्त 5 किलो 4 किलो मध्ये कांदा एकरी निघतो. याने आम्ही आतापर्यंत काढलेले बरेचसे प्लॉट आहेत असे की फक्त 4 किलो किंवा 3 किलो याच्यात डोस मध्ये कांदे निघलेले आहेत. आणि सुरुवात फक्त म्हणजे मेन काय आहे, फील्ड वरती जसं सरांनी सांगितलं तर कंटिन्यू फॉलोअप पाहिजे फार्मरचा, तरच हे आपला बिझनेस ग्रो होणार आहे आणि आपण पण हे होणार आहे.